कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की आता प्रत्येक सेतू केंद्रावर आणि जवळपास 2000 आपले सरकार सेवा केंद्रावर आम्ही एक QR कोड दिला आहे। त्यांना दर्शनी भागात त्यांना QR कोड चिपवायचे आहे। ते QR कोड जर आपण स्कॅन केला तर त्यामध्ये एक प्रश्नावली येईल, गुगल फॉर्म मध्ये एक प्रश्नावली येईल। त्यामध्ये आपले सरकार किंवा केंद्रामध्ये देणारे कुठल्याही सेवाबद्दल किंवा सेतू केंद्रामध्ये देण्यात येणारी कुठल्याही सेवाबद्दल जर तक्रार असेल, जसा की आपल्याकडून ज्या दर आहे, दरपत्रकपेक्षा जास्त रेट आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटर किंवा सेतू केंद्र ऑपरेटरने घेतला किंवा कोणी एजंटनी आपल्याला अप्रोच केला किंवा ज्या विहित कालावधी आहे त्याच्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपल्याला तो सेवा देण्यात आला, अशा प्रकारचे आपले तक्रार आपण तो QR कोडला स्कॅन करून तो गुगल फॉर्म ओपन करून आपण त्यामध्ये तक्रार नोंद करू शकतात। तो तक्रारची आम्ही चौकशी करू आणि जर त्यामध्ये तथ्य असेल तर आम्ही त्या ऑपरेटरवर कारवाई पण करू, इन्क्लुडिंग लायसन्स पण आम्ही त्यांचे रद्द करू। तर माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण हा QR कोड आवर्जून स्कॅन करावे आणि जर कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल तर ते गुगल फॉर्मवर आपण तक्रार नोंद करावी। सर, सोलापूरच्या विमान सेवेसंदर्भात प्रत्येकाला उत्सुकता आहे, काय स्टेज आहे नक्की? बघा, आता जसं मी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये 42 सीटर एअरक्राफ्टसाठी DGCA यांनी लायसन्स दिला होता। आता 42 सीटर एअरक्राफ्टला 72 सीटर एअरक्राफ्टच्या लायसन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिसर्टिफिकेशन लायसन्स DGCA कडे प्रलंबित आहे। रिसर्टिफिकेशनसाठी ज्या ज्या कागद पुरावे लागतात ते सगळे डिसेंबरमध्ये सोलापूर एअरपोर्टनी ऑलरेडी DGCA कडे सबमिट केलं आहे। त्यावर त्यांची कारवाई सुरू आहे। आम्हाला असा उम्मीद आहे की लवकरच ते DGCAच्या जे रिसर्टिफिकेशन लायसन्स आहे तो आम्हाला प्राप्त झाला पाहिजे। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।